कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजिबात काळजी करू नका, तुमचं गुपित माझ्याकडे सेफ आहे। मला माहितीये तुमची मुलगी माझ्याशी आगाऊपणे वागली। खरं तर कालच्या पार्टीमध्ये मी याचा बदला घेऊ शकले असते, आणि तुम्ही म्हणताय ना तशी तुमची मुलगी अजिबात साधी नाही। तिला मोठ्या माणसांशी बोलण्याचे मॅनर्स नाहीये। हे सगळं जसं तुम्ही खोटं बोललात ना, तसंच हे धडधडीत सत्य आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतकी चांगली कशी काय वागले, हो ना? नाही नाही, प्रश्न नाही, आम्ही उपकृत आहोत। आणि असायलाच हवं। जे काही केलं ना ते तुमच्यासाठी नाही केलं, मी जे काही केलं ते आकाशसाठी केलं। तुमची मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे, त्यामुळे तो आनंदी आहे। त्याच्या मुलींना आई मिळणार आहे, आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तेव्हा तुम्ही काळजी करू नका। म्हणजे आम्ही चुकीचं समजत होतो तुम्हाला। आकाशरावांवर तुमचा किती जीव आहे, आकाशरावांचं सुख आमच्या वसुंधरा सोबत आहे हे ओळखलं तुम्ही। खरंच तुम्ही आमची लाज राखली, तो खरंच लाज राखली। लाज राखली, उपकार केले, हे भविष्यामध्ये विसरू नका। विसरूनच गेले होते। बाबाला सरप्राईज काय द्यायचं? मनू, बाबा रोज आपली शाळेत जायची तयारी करतो ना, मग आज आपण त्याची ऑफिसला जायची तयारी करूया। करेक्ट बोलतेस चिनू। चिनू, तुला जो आवडतोय तो शर्ट काढ, आणि जी मला पॅन्ट आवडते ते मी काढेन। ओके, ठीक आहे। बाबा किती हँडसम दिसत नाही या कपड्यात, हो ना? चिनू, मनू, देचा घ्या। नाही, नको। अरे घ्या ना अंकल आंटी, तुमचं जे काही टेन्शन असेल ना माझी मम्मा सगळं दूर करेल। माझ्या मम्माचं मन खूप मोठं आहे, सो डोंट वरी। तुम्ही घ्या, चहा घ्या। मला सांगा, तुमच्या मुलांनी असं काय केलं होतं म्हणून त्याला घराबाहेर काढलं आणि सुनेला घरी ठेवून घेतलं? कांदे बोय काय ग, हे काय झालं? ते बाबा पोळ्या करताना चटका बसला।
मला रात्री गरम गरम पोळ्या लागतात तुला माहिती आहे ना? जेवणाच्या वेळेला कुठे गेली होती? बोल. जाऊ दे ना मॅडम, तो भूतकाळातला विषय भूतकाळातच राहू दे ना. म्हणजे आम्ही आमच्या मुलाशी असलेले सगळे संबंध तोडून टाकलेत. आता तो ना आमच्या पुन्हा आयुष्यात येणार नाही आणि वसूच्याही आयुष्यात पुन्हा येणार नाही याची आम्ही काळजी घेतली. चिनू म्हणू चला उठा, शाळेत जायचं ना. चला चला. हॅपी फादर्स डे. थँक्यू सो मच. थँक्यू. हे घे तुझी तयारी. अरे अरे वा, व्हेरी नाईस. आणि इतकंच नाही सकाळी लगेच मॉलला जायचंय आणि तिथे मस्त नूडल्स खायचे. तिथे नाही, त्या हॉटेलमध्ये जाऊया. त्या हॉटेलमध्ये नूडल्स खूप यम्मी मिळतात. मग तिथे नूडल्स खाऊ आणि मग प्रेडियाला जाऊ. आणि तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. आम्ही दोघी रात्री तुझ्यासाठी जेवण बनवणार आहे. अरे सरप्राईज होतं ना. अरे यार. बाळा, मी काल पण सुट्टी घेतली होती ना, आणि एवढं सगळं करायचं तर आज पण सुट्टी घ्यावी लागेल. आणि ऑफिसचं सगळं प्रेशर त्या बेबींवर आणि अखिल काकांवर पडणार. मला आज ऑफिसला जावं लागेल, त्यांचं कामाचं प्रेशर कमी व्हावं म्हणून. मग मी काय बोलतोय, आपण हे सगळं जे प्लॅनिंग आहे ना, हे आपण नेक्स्ट संडेला केलं तर, म्हणजे मी आज ऑफिसहून आलो ना, ओके, की आपण सेलिब्रेट करूया. आणि हवं तर तुम्ही मग तेव्हा जेवण पण करा. हां, पण अवनी काकी आहे ना, तिच्या सुपरविजनमध्ये. ओके प्लीज. तू जो ऑफिसला. आपण संध्याकाळी फादर्स डे सेलिब्रेट करूया. म्हणजे मी आज ऑफिसला गेलो तर चालेल, पण तुम्ही हे लगेच कसं ऐकलं माझं? हां, हो, आज फादर्स डे आहे ना, म्हणून आम्ही तुझं सगळं ऐकायचं ठरवलंय. आता बोलत नको बसू. जा तयार होऊन ऑफिसला, नाही तर लेट होईन तुला. हो, पण हे कपडे कपडे छान आहेत ना. जरा तू हँडसम दिसशील. जा कपडे घालून ये. पण मला पहिले एक प्रॉमिस कर. संध्याकाळी काम संपलं की लगेच घरी येशील. प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. चला आलो मी. हां, आता निघतो आम्ही. म्हणजे काय, वसूला न सांगता आलोय ना, उगाच तिला टेन्शन यायला नको. आणखीन एक खोटं. हो, वसूच्या भल्यासाठी. पण तुमचे आभार. पण यार तुमचेही आभार. येतो आम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.